काही चांगल्या गोष्टीसाठी नाही का वेळ खूप कमी असतो. बट याचा फायदा एक असतो की कमी वेळेमध्ये खूप चांगलं काम होते. सो असा कधी विचार करायचा नाही की चांगल्या कामाला कमी वेळ का भेटला बा. जर तुम्ही चांगलं काम खूप मोठ्या वेळेत करत असाल ना, तर दॅट वर्क वोंट बी गुड. सुरुवात करायची ऑफकोर्स. प्रमोद वर्मा एक बॉलिवूड फिल्म स्टार होते इन 1970 मध्ये. त्यांच्या खूप साऱ्या फिल्म्स निघाल्या होत्या वगैरे, आणि ऑन दॅट टाइम ही वॉज काइंड ऑफ लाईक अ फेमस स्टार. आता ते 72 वर्षाचे आहे. फिल्म इंडस्ट्री पासून संन्यास घेतला आहे आता, आणि राईट नाव ते पुण्याला राहतात. त्यांची पहिली वाईफ रीना सोबत डिवोर्स झाला, आणि देन त्यांनी दुसरं लग्न केलं, सिमी. लग्न करून जस्ट रिसेंटली 2 वर्ष झाले. काय झालं होतं की त्यांची दुसऱ्या वाईफ सोबत सेकंड अॅनिव्हर्सरी होती, 2 वर्ष सेकंड अॅनिव्हर्सरी. तर यासाठी प्रमोद तिच्या सेकंड वाईफला खूप जास्त प्रेम करत होता. ही वॉज लाईक 72 वर्षाची होता, आणि जी त्याची सेकंड वाईफ होती सिमी, शी वॉज लाईक 32 वर्षाची होती, म्हणजे जस्ट लाईक हाफ ऑफ दी एज. ओके. सो सांगायचं म्हणलं तर की प्रमोद त्याच्या सेकंड वाईफला खूप जास्त लाईक करायचा, आणि सेकंड अॅनिव्हर्सरी साठी त्यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं होतं. प्रमोदने ठरवलं होतं की तो वाईफला सांगेल, तर सेकंड वाईफला सांगेल की, सेकंड वाईफ म्हणजे सिमीला सांगेल की तो जाईल बा बंगलोरला फॉर कामानिमित्त. बट ऍक्च्युली तो बंगलोरला नाही गेला, तो पुण्यालाच होता. त्यांनी सरप्राईज साठी नाही का एक आर्टिस्ट, पियानो वाजवणारा एक आर्टिस्ट त्याला बोलवलं होतं दुपारी 1 वाजता. तो आर्टिस्ट दुपारी 1 वाजता आला. ओके. आता त्यांनी काय बघितलं, आता फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आहे. हा जो आर्टिस्ट आहे त्याचं नाव आहे आकाश. हा आहे आंधळा. ओके. सो इट जस्ट लाईक तो आंधळा आहे, पण आंधळा नाही आहे ऍक्च्युली. म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केले होते त्याच्या म्युझिक कंपोजिंग साठी, बट त्याचे प्रयत्न नेहमी फेल झाले होते. त्याला रिअलाइज झालं की आपण एक प्रकारे बॉडीला एक प्रकारे सवय लावू की समज जर आपल्याला काही दिसणार नाही तर आपल्या आतमधली जी कला आहे ती बाहेर निघेल बा, असं त्याचं म्हणणं होतं. आय डोंट नो, ही जस्ट लाईक स्टुपिड माइंड. तर त्यांनी त्याची लाईफस्टाईल चेंज केली. त्यांनी तो जो पुण्याला आला, म्हणजे तो अनाथ होता अगोदर, त्याला पियानो वगैरे वाजवता येत होतं. ही वॉज फ्रॉम नागपूर. त्याने ठरवलं होतं की जेव्हा मी पुण्याला जाईल तेव्हा मी आंधळा बनून जाईल, लोकांसोबत मी आंधळा राहील, यामुळेच लोकांची मला सिंपत्ती गेन होईल. अनदर थिंग वॉज दॅट की याच्यामध्ये मी माझं पॅशन आहे पियानो बद्दल ते मी परस्यू करेल, थोडस वाढवेल मी. तर असं त्याने ठरवलं, आणि तो पुण्याला आला, आणि त्याने जे काही लाईफस्टाईल मध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न केला याच्यामुळे त्याचा फायदा झाला. त्याच्या
पियानो मध्ये काफी इम्प्रूव्हमेंट झाला, की काइंड ऑफ लाईक अ डुईंग रिअली नाईस वर्क. लोकांना त्याचं काम आवडू लागलं. बट लोकांच्या नजरेमध्ये तो आंधळा होता, बट इनसाइड तो होता, त्याला कळत होतं की सगळं दिसत होतं. आता काय झालं की हा आकाश आहे ना, याच्या कामासाठी नाही का प्रसिद्ध झाला आणि कॅफेमध्ये तो पियानो वाजायचा. अशाच एका कॅफेमध्ये प्रमोद आले. प्रमोदनी आकाशचं काम बघितलं आणि ही वॉज इम्प्रेस. त्यांनी म्हणलं की माझ्या वाईफची 2nd अॅनिव्हर्सरी आहे, तू घरी येऊन जावा, ओके, आणि राजेश खन्नाचे 1-2 गाणे वगैरे वाजव, मला थोडं सरप्राईज करायचं तिला. त्यांनी काही ना काहीतरी फीज वगैरे दिली, 5,000 रुपये आकाशला. ठीक आहे म्हणे. आकाश वॉज आर्टिस्टिक गाय, सो इट जस्ट लाईक चलो बा. दुसऱ्या दिवशी आकाश ऍड्रेसवर जातो, ओके, प्रमोद वर्माच्या घरी. रिंग बेल करतो. रिंग बेल केल्यावर त्याची वाईफनी दरवाजा ओपन करते, सिमी, ओके. ती म्हणते की प्रमोद तर आहे नाही. मग प्रमोद आहे नाही, बट त्यानंतर मग आकाश म्हणतो की त्यांनी मला फीस पण दिली आहे आणि अॅनिव्हर्सरी साठी वगैरे, सो मग काय कसं. मग सिमी म्हणते ठीक आहे म्हणते, येऊन जा म्हणते. तो आकाश येतो आतमध्ये येतो आणि त्याच्यानंतर आकाश तर सांगतो की मी आंधळा आहे वगैरे, समथिंग लाईक दॅट, असं स्टार्टिंग इंट्रोडक्शन दरवाजापाशी होऊन जाते, ओके. आणि याच्यावर सिमी विश्वास ठेवून देते की हा आंधळा आहे बा, ओके. हा येतो, पियानो वाजवतो, ओके. सिमी त्याच्या साईडलाच उभी राहते. आता इथे ट्विस्ट आहे थोडासा. इथे काय आहे की आकाश पियानो वाजवता त्याला दिसते की कोणीतरी फ्लोअरवर मरून आहे. आता हे ऍक्च्युअली नाही का, जेव्हा तो पियानोवर बसते आणि थोडा वेळ गाणं वाजवतो, तर सोफ्या तो पहिले घर वगैरे जस्ट लाईक पियानो, तो पहिले आपलं काम करून राहिला, तेवढं त्याचं काही इकडे तिकडे लक्ष नाही. पण जेव्हा त्याने रिदम पकडली आणि रिदम पकडल्यानंतर मग तो त्याला कळलं की आपण आता रिदमवर आहे. पण जेव्हा मग त्याने थोडस काम करता करता पियानो वाजवता त्याचं लक्ष अचानकपणे जाते की कोणीतरी फ्लोअरवर पडून आहे आणि रक्त सांडलेलं आहे. हा भेऊन जातो, त्याचा रिदम हलकासा चुकतो, पण पुन्हा ग्रीप पकडतो. हा कंटिन्यू सुरू राहतो, ओके. इथे सिमी नाही का एक प्रकारे त्याची टेस्ट घेते का हा खरंच आंधळा आहे का नाही. त्या आंधळामध्ये ही वॉज पास, म्हणजे इट वॉज लाईक ती वाली याच्याकडे कॉफीचा मग समोर देते आणि हा हात थोडासा दुसरीकडे वळवतो. सो तेव्हा तिला रिअलाइज होऊन जाते का हा आंधळा आहे बा, याला काय दिसत. सो हा आंधळा आहे आणि याला काही दिसत नाही, ओके. सो हा इथे पियानो वाजून राहिलाय. तेवढ्यामध्ये काय करतो की इथे सिमी, आता मी सिमीचं कॅरेक्टर थोडं डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करतो. सिमी वॉज 32 वर्षाची मुलगी आहे. आता हिचं काय, हाय प्रोफाईल मुलगी आहे, बट ऍक्च्युली हिचं लग्न होत नाही बिकॉज ऑफ सम रिझन, आय डोंट नो. वयाच्या 32 वर्ष आल्यानंतर कसं होते, अचानकपणे कॉन्टॅक्ट होतो प्रमोद वर्मा सोबत तिचा. आता प्रमोद हिच्या प्रेमात पडतो, बट ही वाली याच्या काही प्रेमात पडत नाही बिकॉज ऑफ एज डिफरन्स. ऑफकोर्स 72 वर्ष आणि 32 वर्ष, विचार कर ना. सो इट वॉज लाईक कम्प्लिटली हाफ ऑफ द एज. तो प्रमोद तिच्या प्रेमात पडतो. आता कसं आहे की प्रमोद या सिमीच्या प्रेमात पडतो आणि सिमीच्या आई वडिलांना हिची मागणी घालतो की
मला या मुलीशी लग्न करायचं आहे. आता तेव्हा सिमीनी प्रमोदला होकार देऊन देते. व्हाय? कारण प्रमोद पाशी आहे खूप सारा पैसा. दॅट्स इट. आता सिमी कशी आहे की सिमी हिला पाहिजे पैशाची लालची. ठीक आहे. अनदर थिंग वॉज दॅट की सिमीचा एक बॉयफ्रेंड आहे, त्याचं नाव आहे मनोहर. ही वॉज द सिनियर इन्स्पेक्टर. ओके. सो कधी कधी समज जर प्रमोद वगैरे घरी नसले का मनोहर यायचा, सेक्शुअली सॅटिस्फाईड करायचा आणि निघून जायचा. असंच त्याच दिवशी झालं होतं, ज्या दिवशी प्रमोदने सांगितलं होतं की मी बंगलोरला चाललो आहे इन अॅनिव्हर्सरी. मी बँगलोरला चाललो आहे. आणि मग त्याच्यानंतर मग सिमीला वाटलं की हा बँगलोरला चाललाय, ठीक आहे मग काय, मग मी मनोहरला बोलवते, सेक्शुअली सॅटिस्फाईड होते, दॅट्स इट. असा तिचा प्लॅन होता. आता सिमीला हे माहित नव्हतं की प्रमोदने हे सगळं आणि प्रमोदने एक आंधळा आर्टिस्टला बोलवलं आहे फॉर पियानोसाठी. आता हे सिमीला माहित नव्हतं कारण हे सरप्राईज होतं ना. या सो इन दॅट केस त्यावेळेस काय होतं की प्रमोद बँगलोरला नाही गेला, तो जस्ट वापस येतो. वापस आल्यावर पाहतो काय, सिमी एका दुसऱ्या माणसासोबत सेक्शुअली सुरू होती. आता तेव्हा काय झालं की तेव्हा समथिंग वॉज हॅपन, बॅड हॅपन. आणि तेव्हा कसा आहे, जो मनोहर आहे ना तो सब इन्स्पेक्टर होता, मी सिनियर इन्स्पेक्टर होता. याच्यापाशी ऑलरेडी नेहमी गन राहायची. आता कसं आहे की त्यांनी गन टेबलवर ठेवली आणि हा कसा सुरू झाला सिमी सोबत, सेक्शुअली सुरू झाला. प्रमोद जेव्हा आला तेव्हा पाहतो अरे गन ठेवून आहे. वॉज काइंड ऑफ लाईक, त्याला वाटलं की फेक गन वगैरे आहे. सो जस्ट लाईक त्यांनी अशी हातात वगैरे घेतली. आणि देन मग पाहतो तर काय, दरवाजा ओपन करतो तर त्याला दिसते की माझी बायको सिमी त्या दुसऱ्या माणसासोबत गुलछर्रे उडून राहिली. तर प्रमोद गन पॉइंट आउट करतो त्या माणसाकडे, मनोहरकडे. बट मनोहर वॉज अ इन्स्पेक्टर. ही नोज द ट्रिक्स वेन समवन पॉइंटेड अ गन इन फ्रंट ऑफ यू. सो तेव्हा काय करायचं, तेव्हा कोणती सिच्युएशन फॉलो करायची, तेव्हा टार्गेटला कसं काय वळवायचं, बिकॉज ही इज अ इन्स्पेक्टर, ही नो ऑल दोज थिंग्स. सो तेव्हा काय करतो मनोहर, त्याची गन पकडते आणि अचानकपणे फायर होऊन जाते. त्या अवतीभोवतीमध्ये नाही का प्रमोदला गोळी लागते आणि प्रमोद मरून जातो तेव्हाच. ओके. आता हे सगळं झालं केव्हा, हे सगळं झालं आकाश यायच्या अगोदर. आकाश कोण, तो पियानोवाला. हे सगळं 1 वाजताच्या अगोदरच झालं. आता कसं आहे, आता सगळं बॉडीला वगैरे हे करायचं आहे. त्यांचा प्लॅन हा होता की आता प्रमोदला गाडीवर टाकायचं, ऍक्सिडेंट केस म्हणून टाकून द्यायचं कोणातरी नदीमध्ये आणि सांगून द्यायचं काय ऍक्सिडेंटल केस आहे, ही वॉज ड्रंक ड्राईव्ह अँड डेड. आणि याच्यामध्ये मदत कोण करणार होतं, याच्यामध्ये हाच मदत करणार होता मनोहर, बिकॉज ही इज अ सिनियर इन्स्पेक्टर, मुंबई सिनियर इन्स्पेक्टर, आणि त्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी कशा काय हँडल आउट करायच्या. सो ही ओके. बट तेव्हा हा आंधळा माणूस आला, हा पियानोवाला. प्लॅनिंग यांची बिलकुल परफेक्ट होती, काहीच एकदम प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा आंधळा माणूस आला ना तेव्हा प्रॉब्लेम झाली. आता हा आपला पियानो वाजून राहिला आकाश. ओके. आता त्याच्यामध्येच ड्युरिंग द पियानो वाजून राहिला त्याच्यामध्येच हे लोक बॉडीची फुल व्यवस्था करून राहिले त्याच्या समोर, डोळ्यासमोर. त्या बॉडीला बॅगेत भरणं काय, रक्त साफ करणं काय, त्याच्या हातातली घड्याळ काढणं काय, बाप रे बाप, सगळं त्यांनी पाहिलं सगळं. आणि तो पियानो वाजून राहिला आणि हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर. त्यांना वाटून राहिलं की हा बिमार आहे, त्यांना वाटून राहिलं की हा आंधळ आहे, त्यामुळे याला काहीच दिसत नाही. त्या लोकांना पूर्ण विश्वास झाला आणि हा सगळं पाहून राहिला.
इन फ्रंट ऑफ देम, आणि पियानो पण वाजून राहिला. बहुत भयानक सिच्युएशन. मग काय की मग ऍज अ दिखावण्यासाठी सिमी एक प्रकारे दिखावा करते की प्रमोद आला बा, आणि प्रमोदचा आवाज ती ऑलरेडी कुठेतरी मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवते. तर ती अशी स्पीकरवर लावते, त्यामुळे त्याला रिअलाइज होईल की प्रमोद आलाय बा. ओके. अँड देन मग ती सांगते की ही इज नॉट वेल अँड ही इज गोइंग टू समवेअर एल्स, सो यू कॅन गो राईट नाऊ. तर आकाशला सांगते आणि आकाश तिथून निघून जातो. ओके. ऑल दिस थिंग वॉज हॅपन्ड. त्याच्यामध्ये प्रमोद, आता इथपर्यंत काय झालं, प्रमोद ह्याच्या गाडीत बसला, सॉरी मनोहर, तिचा बॉयफ्रेंड, सिमीचा बॉयफ्रेंड, बॉडीला गाडीत टाकली, गाडी नदीत फेकली. ओके. आणि असं दाखवण्यात आलं की त्या गाडीमध्ये प्रमोद होता, ड्रिंक, ड्राईव्ह अँड डेथ. ओके. केस त्यांनीच बनवली, त्यांनीच क्लोज केली. ऑलराईट. इथपर्यंत हे झालं. त्यानंतर प्रमोद वॉज काइंड ऑफ लाईक अ फिल्म स्टार ऑन सर्टन एरा, सो थोडा बहुत मीडियाचा माहोल वगैरे झाला. त्याच्यानंतर शांत झालं सगळं. आता काय, आकाश वॉज गुड गाय. त्याची इंटेन्शन म्हणजे कसं आहे, आकाश इज गुड गाय. तो काही वाईट मुलगा नाही, राईट. त्याला माहित आहे का त्याच्या डोळ्यासमोर एका बॉडीला पॅक करत आहे, त्याच्या डोळ्यासमोर कोणीतरी कोणातरी खून करत आहे, बिलकुल इन फ्रंट. इज लाईक अरे बापरे यार. म्हणजे कसं की मी जसं कोणा व्यक्तीला पाहून राहिलाय दिवसा ढवळ्या, हार्डली 15-20 फुटाच्या डिस्टन्सवर, तेवढा एवढ्या क्लिअरली त्यांनी बघितलं तेवढा पूर्ण सिनारिओ. आणि ही वॉज लाईक, त्याला कळलंच नाही का व्हॉट एक्झॅक्टली ही हॅज टू डू, का करू का हेच नाही कळून राहिलं. आता त्याचे चॉईसेस कसे आहे, या समजा जर तो पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि समजा सांगतो की असं असं मर्डर झाला, तर पोलीसवाले त्याला विचारण का तुला कसं काय माहित, या तू कसं सगळं काय बघितलं, तू तर आंधळा होता. हा, तू तर आंधळा होता, तुला कसं काय. ते यावर पोलिसांनी याच्यावर क्वेश्चनिंग केले असते, या की हे जे काही सांगून राहिला खरं तर काय का, खोटं तर नाही सांगून राहिलं, राईट. बट देन त्याला रिअलाइज झालं की नाही, हा खूनचा प्रश्न आहे, एक मर्डरचा प्रश्न आहे. आणि आपण जे आंधळेपणाचं जे काही कॅरेक्टर प्ले करून राहिलो आहे ते ठीक आहे, आपल्यासाठी ठीक आहे, बट एवढा मोठ्या सिनारिओ मध्ये आपण आता असं नाही वागायला पाहिजे. त्यांनी ठरवलं आणि तो पोलीस स्टेशन मध्ये जातो. ओके. आता जेव्हा तो हा पोलीस स्टेशन मध्ये जातो तेव्हा FIR दर्ज करण्यासाठी तो म्हणतो की एकाचा मर्डर झालाय. ओके. आणि तेव्हा सिनियर इन्स्पेक्टर येतात, आणि सिनियर इन्स्पेक्टर कोण असतो, तोच मनोहर. आता इथे प्रॉब्लेम झाला. ओके. आता मनोहरला माहित पडलं की हा मर्डर ची FIR साठी तो पोलीस स्टेशन मध्ये आलाय. पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं का माझ्या माजरीचा कोणतरी कत्ल केला वगैरे, समथिंग लाईक दॅट, आणि असं काहीतरी फालतूपणा केला, आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मधून निघाला. बट मनोहरला माहित आहे की मी मर्डर केला. मनोहरला माहित आहे की मर्डर करताना यांनी सगळं बघितलं. मनोहरला हे पण माहित आहे की हा आंधळा आहे, आणि मनोहरला आता शक आला आहे की हा आंधळा आहे की नाही आहे. समजा जर हा आंधळा आहे तर हा पोलीस स्टेशन मध्ये आलाच नसता, आणि आल्यावरही त्यांनी असं मर्डर बद्दल असं काही फारसं त्यांनी विषय काढला नसता. बट तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि त्यांनी सांगितलं का मर्डर झालाय,
समोर त्यांनी जे काही सांगितलं म्हणा की एका माजरीचा वगैरे कत्ल वगैरे झालाय, बट पहिले त्यांनी सांगितलं की मर्डर झाला आहे. तर तेव्हाच मनोहरच्या एकदम डोक्यात लाईट लागला की नाही भाऊ, यहाँ पे कुछ ना कुछ गडबड आहे, राईट. इथे काही ना काहीतरी रॉंग होत आहे. तर आता मनोहर त्याच्याकडे शक करून राहिला, कारण ह्या साऱ्या नाही का मर्डरसाठी हाच एक सर्वात मोठा एव्हिडन्स आहे, हा आकाश. हा, सो याच्यामध्ये आकाशची पुन्हा फाटली. आता आता तो होई नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत, आणि तो आता त्याला काहीच नाही. इट वॉज लाईक रिअली भयानक परिस्थिती. सो खूप दिवस झाले तो मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवतो. या अशा परिस्थितीमध्ये तो खूप प्रॉपरली ऍक्टिंग करतो की आंधळा राहण्याची खूप मस्त ऍक्टिंग करतो. ओके. आता काय होते की प्रमोदची मुलगी, तिचं नाव होतं दाते. ओके. प्रमोदने सांगितलं होतं हिच्या मुलीला, कोणाला, प्रमोदची मुलगी दाते, शी वॉज लिव्ह इन लंडन, ती लंडनला राहते. तिने सांगितलं होतं की आर्टिस्ट गाय आहे, त्याचं नाव आहे आकाश, शी वॉज प्लेइंग रिअली गुड. या प्रमोदने सांगितलं होतं की जेव्हा मी कॅफेमध्ये जातो तेव्हा एक मुलगा आहे आणि तो एवढा मस्त पियानो वाजवतो का, खूपच मस्त. ही वॉज लाईक रिअली जोरदार. आणि ही वॉज प्लॅनिंग की सेकंड अॅनिव्हर्सरीला एका सरप्राईज म्हणून त्या आर्टिस्टला बोलवू आणि त्याच्याकडून मस्त 2-3 गाणे वगैरे गाऊन घेऊ ऍज अ सरप्राईज फॉर सिमी. आणि त्यानंतर मग प्रमोद नाही का 2-3 व्हिडिओ पण रेकॉर्ड करतो आकाशचे, आणि ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ नाही का दातेला पाठवतो की ही वॉज लाईक दॅट गाय. या आणि त्याच्यामध्ये नाही का दाते, ती मुलगी, त्याची मुलगी, शी इज ऑल्सो इम्प्रेस अबाउट हिज वर्क. तो जो पियानोचं काम करतो ना, त्यामुळे ती पण काफी इम्प्रेस होऊन जाते आणि ती म्हणते का, कुड यू टीच मी सम लेसन ऑफ पियानो. तर अशा वेळेस तो होई नाही म्हणू शकत, नाही पण नाही म्हणू शकत, कारण हे सगळं ती म्हणते केव्हा, कोणासमोर, हिच्या समोर, सिमी समोर. म्हणजे एकदाच नाही का दातेचा फोन येते, म्हणते कुड यू कम. मग हा त्याला आय डोंट नो, त्याला होई नाही म्हणता येईल, नाही म्हणता येईल. अशा परिस्थितीमध्ये समजा त्यांनी नाही म्हणलं असतं तर शक पुन्हा स्ट्रॉंग झाला असता त्या मनोहरचा, का खरंच कुछ ना कुछ तो गलत आहे. तर त्याला डेफिनेटली जावंच लागत होतं. तर तो गेल्यानंतर दाते त्याच्या समोर होती आणि समोर सिमी पण होती. ओके. सिमी ती त्याची प्रमोदची सेकंड वाईफ. दातेने म्हणलं की मला पियानोचे काही लेसन शिकव बा. ही से ओके, ठीक आहे. नेक्स्ट डे पासून नाही का, नेक्स्ट डे पासून येईल बा. चलो, आता इथपर्यंत कळलं, राईट, इथपर्यंत कळलं. आता आपण पुन्हा मागे जाऊ, राईट. आता याच्यामध्ये काय होते की ज्या दिवशी सेकंड अॅनिव्हर्सरी असं राहते, सेकंड अॅनिव्हर्सरीच्या वेळेस प्रमोदच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये एक बुढिया राहते. तिचं नाव होते मिसेस कक्कड. शी वॉज अ प्रिन्सिपल अँड शी वॉज 81 year old, एक बुढी, राईट. आता काय आहे की त्या दिवशी नाही का तिला खूप सारे लोक तिच्या घरी जाताना दिसले, खूप सारे लोक प्रमोदच्या घरी आले. आता तिला एवढं नोटीस झालं की त्या दिवशी तिला एवढं माहित पडलं, त्या बुढी मला एवढं माहित पडलं की जेव्हा नाही का फ्युनरल होतं ना प्रमोदचा फ्युनरलच्या वेळेस नाही का तिने सांगितलं होतं, प्रमोदच्या फ्युनरलमध्ये सिमीने सांगितलं होतं की असं आलं तसं झालं वगैरे, समथिंग लाईक दॅट. म्हणजे प्रमोद आले, सरप्राईज केलं आणि देन ते चालले गेले आणि देन त्याच्यानंतर व्हॉट एव्हर इट हॅपन्स, त्यांच्यासोबत ऍक्सिडेंट झाला आणि ते मेले बा वगैरे.
आता हे तिने माईकवर सांगितलं, कोणी? सिमीने. आता हे सगळं काऊन सांगितलं खोटं? बिकॉज ऑफ इन फ्युनरल, आणि तेव्हा मास मीडिया वगैरे सगळेजण होते, त्यामुळे तिने सगळं काही खोटं सांगितलं. आता हे सगळं खोटं सांगितलं, बट सगळ्यांना वाटलं ते खरं आहे. बट जी तिची नेबर होती मिसेस कक्कड, का तिच्या हिशोबाने हे सगळं रॉंग आहे. तिच्या हिशोबाने राईट काय आहे? तिच्या हिशोबाने राईट हे आहे की पहिले एक माणूस आला जो बिल्डर वगैरे होता, समथिंग लाईक दॅट, एक इन्स्पेक्टर आला. ओके. त्याच्यानंतर प्रमोद आले. ओके. आणि त्याच्यानंतर आकाश आला. ओके. द थर्ड पर्सन वॉज आकाश. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्या याच्यामधून नंतर मग निघाला कोण? नंतर निघाला इन्स्पेक्टर निघाला, आणि इन्स्पेक्टर त्यानंतर आकाश निघाला. ओके. आणि म्हणजे प्रमोद मीन वाईल तो घरीच होता, असं तिचं म्हणणं होतं. बट जेव्हा न्यूज आली का प्रमोद वॉज डेड बाय कार ऍक्सिडेंट, सो शी वॉज ऑल्सो वरीड का प्रमोद आले आणि बाहेर तर गेलेच नाही, तर मग याचा ऍक्सिडेंट कसा काय होऊ शकतो? राईट. असा काय ऍक्सिडेंट होऊ शकतो? तर अशी कल्पना नाही का मिसेस कक्कड एक प्रकारे याला सांगते, एक पोलीस इन्स्पेक्टर आहे ना, जो सब इन्स्पेक्टर, त्याला वगैरे सांगते, आणि सब इन्स्पेक्टर त्या मेन इन्स्पेक्टर सांगतो. आता मेन इन्स्पेक्टर काऊन सिनियर इन्स्पेक्टर सांगतो? आता सब इन्स्पेक्टर त्याला काही माहित नसते या दोघांच्या लफड्याबद्दल, मनोहर आणि सिमीच्या याच्याबद्दल, आणि त्यामुळे ही वॉज लाईक काय, तो आपली ड्युटी वगैरे हे करून राहिला. तर त्यामुळे जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक अ इन्फॉर्मेशन, जो सब इन्स्पेक्टर तो येऊन याला सांगतो. आता कसं, आता इथे प्रॉब्लेम झाला. आता मनोहर सांगतो सिमीला एकदा फोन करून का बघ असं असं मॅटर झालाय, तुझ्या समोर जे पडोसन आहे तिला माहित पडलाय माझ्याबद्दल, का एक पहिले एक व्यक्ती आला, देन त्याच्यानंतर प्रमोद आले, देन त्याच्यानंतर आकाश आला. सो दॅट इज रिअली बॅड. हा समज जर इनी जर एफ आय आर मध्ये असं काही सांगितलं तर आपल्यावर तलवार येऊ शकते, आपल्या समोर प्रॉब्लेम येऊ शकतो, असं मनोहर सांगतो तिला. कोणाला? सिमीला. मग सिमी एक प्लॅन बनवते. सिमी प्लॅन बनवते की तिला 8 मजली बिल्डिंग वरून तिला खाली फेकायचं, त्या बुडीला, असा तिचा प्लॅन असतो. तर असंच एकदा काय होते की सिमी इला सांगते, दातेला सांगते की तू बाहेर जा बा. बाहेर ना म्हणजे दाते वॉज काइंड ऑफ लाईक थोडीशी बाहेर चालली जाते. सिमी येते. आल्यानंतर ती समोरचे जे आहे नेबर मिसेस कक्कड नॉक करते, म्हणते की तुमच्यापाशी काहीतरी डोके दुखण्याचे काहीतरी औषध आहे का म्हणते. ओके ठीक आहे आणतो म्हणते. आता हे सगळं होत आहे लॉबीमध्ये. या म्हणजे कसं आहे की सिमी तिच्या घरी जात नाही, आतमध्ये लॉबीमध्ये आहे, आणि लॉबीमध्ये एक खिडकी आहे, खिडकीमध्ये ते बाल्कनी आहे, आणि बाल्कनी पासून मस्त पूर्ण व्ह्यू दिसतो. त्याच्यामध्ये मग ती मिसेस कक्कड येते, आणि मिसेस कक्कड येते, आणि आल्यानंतर ते सिमी मिसेस कक्कडला उचलते आणि खाली फेकते, आणि तेवढ्यात आपला हा आकाश येतो. तेवढ्यात आकाश येतो, आणि आकाश हा पूर्ण सिनारिओ पाहतो, पूर्ण पाहून घेतो की ती कशी उचलते आणि कशी त्या बुडी अम्माला खाली फेकते, हा आकाश पूर्ण पाहून घेतो. आता याच्यामध्ये आकाशची पुन्हा वाटते, कारण आता बघतो बट तिला पण सिमीला पण माहित होते की आकाशने पण हे सगळं बघितलंय. आता सिमीच्या नजरेमध्ये आकाश तर आंधळा आहे, राईट. फक्त मनोहरला माहित आहे लिटिल बिट की शायद आंधळा आहे, शायद या आय डोंट नो, बट स्टील शायद. आता तो आकाश तिथे काय करताय सिमीच्या घरी, राईट. दातेने सांगितलं होतं की पियानो क्लासेससाठी, आणि त्यासाठी तो आला होता, राईट.
दाते पण येणारच होती तेवढ्या वेळेत, आणि त्यावेळेस हा सगळा सिनारिओ झाला. राईट. ती बुढी अम्मा मेली. आता आतापर्यंत बहुत भयानक झाला. ओके. सो आकाशच्या समोर प्रमोदचा खून झाला, आकाशच्या समोर त्या बुढी अम्माचा खून झाला. आकाशच्या समोर प्रमोदचा खून झाला तेव्हा सिमी होती, आणि सिमीनी त्या प्रमोदच्या खून मध्ये खूप मोठा हात होता. ऑलराईट. अनदर थिंग वॉज दॅट की आकाशने हे पण बघितलं की सिमीनी त्या बुढी अम्माला 8 मजलीपासून खाली फेकलं. ओके. आता हे दोन जे कत्ल आहे, 2 मर्डर झाले ते त्याच्या समोर झाले, आणि दोनही मर्डर एकाच व्यक्तीने केले, आणि दोनही मर्डरचा एव्हिडन्स आकाश, आणि त्यांनी हे सगळं पाहिलं. बट लोकांच्या नजरेमध्ये हा आंधळा आहे, आणि हा सांगू पण शकत नाही. आता याच्यामध्ये हिचा शक अजून स्ट्रॉंग झाला, कारण टायमिंग वॉज रिली बॅड. या समजा जर तिचा खून झाला, समजा जर हेच थोडस स्लाइटली 5 मिनिटं गॅपवर झालं असतं ना, तर तिचा तेवढा शक इतका जास्त, आकाश बद्दल एवढा जास्त शक जास्तही झाला नसता. सिंपलची गोष्ट आहे ना, मी एका व्यक्तीचा खून करून राहिलाय आणि दुसरा व्यक्ती पाहून राहिलाय, तो व्यक्ती म्हणून राहिला की मी आंधळा आहे, मी कसा काय विश्वास ठेवू? राईट. मी कसा काय विश्वास ठेवू? डेफिनेटली माझ्या डोक्यात पण पॉइंट आउट होईल ना, का मी या व्यक्तीला मारून राहिलोय, हा व्यक्ती पाहून राहिलाय, आणि हा व्यक्ती म्हणत आहे का मी आंधळा आहे. राव, मी 100दा विचार करेन, 10 डाव पहिले त्याच्याकडे बघेल का हा खरंच आंधळा आहे का नाही, वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. त्यांचा शक खूप स्ट्रॉंग झाला, मनोहरचा आणि सिमीचा खूप स्ट्रॉंग झाला, की आता त्या आकाशचं काही ना काहीतरी करावंच लागेल, हा आंधळा आहे नाही आहे वगैरे वगैरे. सो इट वॉज लाईक, एक दिवस काय होते की आता ती बुढी अम्मा मेली, प्रमोदी मेला, सगळं काही झालं सगळं. ओके. आकाशही शांत आहे, काही पोलीस रिपोर्ट नाही, काही नाही, सगळे मेले, सगळं काम खतम वगैरे सगळं झालं. ओके. आता काय आहे की सिमी याच्या घरी आली, आकाशच्या घरी आली, आणि आकाशला म्हणते की तू आला नाही, जस्ट लाईक भेटासाठी वगैरे आली. ओके. आता सिमीच्या नजरेमध्ये आकाश वॉज ब्लाइंड, सो त्यामुळे तो परफेक्टली तो आंधळा होण्याची ऍक्टिंग करून आला प्रत्येक गोष्टीमध्ये. चहा बनवताना साखर, चहापत्ती वगैरे वगैरे, समथिंग जे काही करून आला ते, बिकॉज पूर्ण आंधळ्याप्रमाणे तो सगळं काही करून आला. ऑलराईट. त्याच्यानंतर सिमी हे सगळी गोष्टी ऑब्झर्व करून राहिली, इव्हन टेस्ट पण करून राहिली. आता काय होते की आकाश कॉफी बनवतो, म्हणजे सिमी आली ना त्यामुळे तो कॉफी वगैरे बनवतो. आता काय की तो 2 कप कॉफी बनवतो आणि कॉफी तिच्या समोर आणून ठेवतो. सिमी काय करते, त्याच्या डोळ्यासमोर एक जहरची बॉटल खोलते आणि जहरची बॉटल त्या कॉफी मध्ये टाकते, बिलकुल तिच्या डोळ्यासमोर, बरं, बिलकुल त्याच्या डोळ्यासमोर, त्याच्या कप मध्ये. आता हे सगळं माहीत व्हायला नाही पाहिजे जर तो व्यक्ती आंधळा असेल तर. राईट. आता आकाश मोठ्या ह्याच्यामध्ये खूप ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये आहे, या खूप प्रॉब्लेम मध्ये आहे की जर त्यांनी कॉफी पेली तर मेला, कॉफी नाही पेली तर हिला माहित पडेल की हा आंधळा नाही आहे. ऑलराईट. तर तो काय करते, अचानकपणे असा कप घेतो, सोडून देतो, हलकासा म्हणजे खाली पाडून देतो कप, आणि कॉफी खाली सांडते. तेव्हाच सिमी गन काढते, बिलकुल त्याला पॉइंट आउट करते, हा बिलकुल एकदम हात वरती. सिमीला तेव्हाच माहित पडून जाते की हा आंधळा आहे, आणि आकाशला माहित पडलं की इथे आपली पोल खुलली बा. या आता सिमीला एवढं माहित पडलं
की आतापर्यंत दोन्ही मर्डर झाले, दोन्ही मर्डर मध्ये हा एव्हिडन्स होता, याला सगळंच माहित आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट हा आहे का सिमीला याचा मर्डर करायचाच आहे आकाशचा, कारण आकाश इज अ मेन एव्हिडन्स, राईट. आणि आकाशला मारणं हा इम्पॉर्टंट आहे तिच्या फ्रीडमसाठी. सो ती त्याला खूप मारण्याचा प्रयत्न करते, खूप मारण्याचा प्रयत्न करते, बट ती मारू शकत नाही. ओके. आता या सिनारिओ मध्ये काय होऊन जाते, या सिनारिओ मध्ये आकाशला आंधळ करते, ऍक्च्युली आंधळ करते. म्हणजे काय होते की जेव्हा ती घरी येते ना, आकाशच्या घरी आल्यावर नाही का, ती आकाशला पेढा ऑफर करते. पेढा कोणता की प्रमोदचं जे हे झालाय ना, 3रा दिवस वगैरे झालाय, साक्षगंध वगैरे, साक्षगंध नाही रे, जे काही मेल्यानंतर जे काही करते ना, त्यानंतर कसं की एक प्रकारे पेढा म्हणून वगैरे ती ऑफर करते. हा पेढा खाते, या पेढ्यामध्ये असते जहर, या जहर मध्ये नाही का त्याची विजन शक्ती निघून जाते, तो पाहू शकत नाही, या खरंच पाहू शकत नाही. आणि दॅट टाइम हे सगळं झाल्यानंतर तो आंधळा होऊन जातो, दुसऱ्या दिवशी तो पूर्ण आंधळा. आता इथपर्यंत गोष्ट कळली का? इथपर्यंत गोष्ट बघ. आकाश प्रमोदच्या घरी जातो, प्रमोदचा खून होते, प्रमोदचा खून सिमी करते. हे सगळा इन्सिडन्स आकाश बघतो. हा एक इन्सिडन्स. तोपर्यंत सिमीला माहित असते की आकाश आंधळा आहे, काही करत नाही. नेक्स्ट इन्सिडन्स, सिमी त्या बुढी अम्माला, मिसेस कक्कडला 8व्या मजल्यापासून खाली फेकते, आणि हे सगळं पण होते आकाशच्या समोर. तोपर्यंत सिमीला शक होऊन जाते की हा आंधळा आहे का नाही. आता 3ऱ्या इन्सिडन्स मध्ये सिमी आकाशकडे येते, त्याला पेढा ऑफर करते, तो पेढा खातो. त्याच्यानंतर मग सिमी 2-3 वेळा टेस्ट घेते, तेव्हा रिअलाइज होते की आकाश वॉज नॉट अ ब्लाइंड. तेव्हा आकाशला मारण्याचा प्रयत्न करते, बट शी वॉज फेल. बट आकाश तेव्हा ऍक्च्युली आंधळा होऊन जातो, कारण त्या पेढ्यामध्ये होता काहीतरी जहर, त्यामुळे तो ऍक्च्युली आंधळा झाला. आता तो कम्प्लिटली आंधळा झाला, या लोकांसाठी पण आणि स्वतःसाठी पण. ही कांट सी एनिथिंग. ओके. आणि अशा परिस्थितीमध्ये मनोहर पण याला मारण्याचा प्रयत्न करतो आकाशला, बट बोथ टाइम देवर फेल, आणि आकाश कुठतरी पळून जातो. ओके. आता याच्यामध्ये काय होऊन जाते, आकाश असा पळून जातो. आता एक हा आंधळा, याच्यापाशी नाहीये पैसे, सो इट वॉज लाईक ही इज लाईक एकदम, म्हणजे याला खायला प्यायला काही नाही, आणि असा रस्त्यावरच झोपतो. आता तिथले 2-3 भिकारी येतात, 2-3 भिकारी म्हणजे 2-3 असे लोक येतात. ओके. आणि 2-3 असे लोक आल्यानंतर त्याला असं उचलतात आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता त्याची जेव्हा नजर वगैरे, त्याला जेव्हा उठतो तेव्हा म्हणते की तू ठीक आहे म्हणते, बट तो म्हणतो का डॉक्टर मला काही दिसून न राहिलं वगैरे वगैरे. तो म्हणे आपण उद्या वगैरे करू म्हणे, म्हणजे उद्या ऑपरेशन वगैरे करू म्हणे डोळ्याचं तुमचं. ओके ठीक आहे. आता या गोष्टीमध्ये ऑपरेशनसाठी काय पैसा लागतो, काय डॉक्युमेंटेशन, काही विचारत नाही. ओके. आता काय आहे की हा जो डॉक्टर आहे, हा डॉक्टर ऍक्च्युली डॉक्टर नाही, इलिगल डॉक्टर आहे. हा लोकांचे किडन्या काढतो आणि विकतो. कोणी असं रस्त्यावर असलेल्या माणसाला पकडतो, किडन्या काढतो. समोर खूप काही सांगण्यालायक गोष्टी आहे, आणि अंधाधुन मूवी वॉज काइंड ऑफ लाईक रिअली अमेझिंग. या मी हे सगळं याच्यामुळे सांगितलं कारण मला कसं स्टोरी टेलिंग कशी करता येते, का करता येते, हे मला माहित करून घ्यायचं, त्यामुळे मी एक प्रकारे प्रॅक्टिस करून राहिलो. सो मीन व्हाईल जसं जसं हळूहळू माझ्यामध्ये काही ना काहीतरी डेव्हलपमेंट होईल, मी तुला म्हणजे समोर मला माहित पडेल. बट दिस इज द बिगिनिंग स्टेज, आणि असं मला वाटतं का मी एवढं काही एकदम हे नाही, मी एकदम करेक्ट पाथवर आहे. ओके. मी स्टोरी टेलिंग थोडं चांगल्याने सांगू शकतो.
असं मला वाटते. कारण जो आणि असंही नाही का मला एक प्रकारे स्टोरी पूर्ण एकदम व्हिज्युअलाइज झाली पाहिजे, पूर्ण एक्झॅक्टली माहीत असली पाहिजे, तेव्हा मी कुठे मला डोक्यात गेली पाहिजे, तेव्हा मग मी कुठे प्रॉपरली दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो. राईट. बट जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या स्टोरी टेलिंग मध्ये इतक्या प्रॉपरली व्हिज्युअलाइज होत नाही. कारण स्टोरी टेलिंग मध्ये मोठे मोठे सिनारिओ आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. बट हे नाही व्हिज्युअलाइज करू शकत की भिंतीवर कोणती पेंटिंग होती किंवा भिंतीचा कलर कोणत्या रंगाचा होता, हे नाही सांगू शकत. हे टायनी डिटेल्स वगैरे अजूनपर्यंत हे स्किल्स डेव्हलपमेंट करायचे आहे. करू आपण हळूहळू. राईट नाव एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. इज इट दिस द एंड. आज सांगले काही आहे नाही. इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1482. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.